मुंबईकरांनो, उद्यापासून तुमचा लोकल प्रवास आणखी कठीण होणार. कारण मध्य रेल्वेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो. 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 12 साध्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांच्या जागी 12 AC लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे, कारण मुंबईत आधीच गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसतो. अशावेळी साध्या लोकल कमी करून AC लोकल वाढवण्याचा निर्णय नेमका कोणाच्या फायद्यासाठी, असा सवाल आता प्रवासी विचारतात. प्रवासी संघटनांच्या मते लोकल फेऱ्या कमी करण्याऐवजी त्या वाढवल्या पाहिजेत. तसेच 15 डब्यांच्या अधिक लोकल सुरू करण्याची मागणीही अनेक गेल्या काही दिवसांपासून होते. एका अंदाजानुसार पीक अवरमध्ये एका लोकलमधून 5 ते 6 हजार प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच 12 लोकल रद्द झाल्याने तब्बल 40 ते 50 हजार प्रवाशांवर थेट परिणाम होऊ शकतो. यामुळे उर्वरित लोकलमध्ये आणखी गर्दी वाढणार असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? साध्या लोकल कमी करून AC लोकल वाढवण्याचा हा निर्णय योग्य आहे का? आणि अशाच महत्त्वाच्या मुंबई अपडेटसाठी डू रिपोर्ट्सला आजच फॉलो करा.